सो गाईज आता आम्ही चाललो एअरपोर्टला. इथे जरा असं रिलॅक्स म्हणून ती आली नव्हती, पण ती वेलकम टू माय अनदर व्लॉग. आणि आत्ता मी आणि ऑगी आम्ही दोघं जण रूमवर बसलो आहे आणि सागरची एका कामासाठी ज्या मीटिंग आहे ज्याच्यासाठी आम्ही गोव्याला आलो आहे तर ती मीटिंग आहे. आणि आता आम्हाला सागर पिकअप करेल अर्ध्या तासात आणि मग आम्ही जाणार आहोत गोव्यातलं फिश संपवायला. ॲक्च्युली आम्ही जाणार आहोत फिशरमॅन कोवला. तिथे आज DJ असेल आणि लास्ट टाईमला मी फिशरमॅन कोवच्या ओनरबरोबर भरपूर डान्स केलेला आणि आज पण मी त्याला नाचवणार आहे. ॲक्च्युली तो स्वतःच नाचत असतो इतका की तो सगळ्यांना बघून त्याच्यासोबत नाचावंसं वाटतं. सो हां ऑगी काहीतरी सांगतोय. गाईज मी पण नाचणार आहे आज. सो ऑगी पण नाचणार आहे. लास्ट टाईमला आम्ही गेलेलो जेव्हा फिशरमॅन कोवला तेव्हा ऑगी नव्हता. सो मी त्याच्याबरोबर जाम नाचलेले आणि आज पण मी जाम नाचणार आहे त्याच्याबरोबर. शी घाणेडा डिझाईन केलं येतात ना आवाजाला बिहेव. सो सागर आम्हाला आता अर्धा तासात पिकअप करेल आणि मग फिशरमॅन कोवला जाणार आहोत. आणि उद्याचं आमचं सकाळी इकडे ब्रेकफास्ट आहे आणि ब्रेकफास्ट झाल्यावरती कसं काय ऑगी मला चिडवतोय. सो मग ब्रेकफास्ट झाल्यावरती आम्ही जाणार आहोत ताज सिडाडेला. आणि मला ॲक्च्युली ताजला जावंसं वाटतं आहे यार. मला ताजशिवाय इथे गोव्यामध्ये करमत नाही. अगं मी ताजशिवाय मला गोव्यामध्ये करमत नाही कारण मला ॲक्च्युली नोव्होटेलचा एक्सपिरियन्स सिंगापूरपासून एवढा काय चांगला नाही आहे. सिंगापूरला पण मी एकदा राहिलेले नोव्होटेलला आणि मला सिंगापूरला एवढा नव्हता आवडला नोव्होटेल. आणि आज पण मी मारेन तुला. आणि आज मी जरी सागरला म्हणवते नोव्होटेलला नको राहूया पण ॲक्च्युली आजच्या डेटचे सिडाडेचे सगळे बुकिंग्स फुल होते म्हणून आम्हाला जिथे राहावं लागलं. पण उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत सिडाडीला. सो आत्ता आपण जाऊया फिशरमॅन कोवला गोव्यातलं सगळं फिश संपवायला. सो लेट्स गो. गाईज सागर आलेला आहे आता आणि आम्ही चाललो आहे फिशरमॅन कोवला. We are waiting for our car.
गाईज आम्ही आता आलो आहे फिशरमॅन कोला आणि मी मागवलेत ग्रिल प्रॉन्स आणि ऑगीने मागवलेत फ्रेंच फ्राईज आणि आता मी थोड्या वेळाने डान्स करणार आहे. हे गाईज गुड मॉर्निंग. सो आता आम्ही निघालो इकडनं नोव्होटेलमधनं आणि आता चाललो आहे आम्ही ताज सिडाडीला, कारण आम्ही इथे एक दिवसाचंच स्टे होता. मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं तसं आता आम्ही इकडनं चेकआउट करतो आहे.
सो आता आम्ही पोचलो आहे ताजला, ताज सिराडे गोवाला. आणि आता मी तुम्हाला आमचा रूम टूर देते. हे गाईज, सो आता आम्ही पोचलो आहे ताजला, ताज सिराडे गोवाला. आणि आता मी तुम्हाला आमचा रूम टूर देते. सो हा आहे आमचा रूम. इथे आमचं लगेज सगळं राहील. अजून आलं नाही आहे रूममध्ये लगेज, फक्त इथे ऑगीची बॅग आहे आता. सो दिस इज मी. हा बाथरूम आहे. अँड दिस इज ऑगी. हे कबर्ड्स आहेत. या खाली स्लीपर्स आहेत, रूम स्लीपर्स. आणि हा लॉकर आहे बॅग्स वगैरे ठेवायला. आणि हे ड्रॉवर्स आहेत. आणि हा आहे आयनिंग टेबल. आणि दिस इज आयर्न. हे आमचं कॉफी स्टेशन. इथे सगळं हे मिल्क आहे आणि कॉफी आणि ग्रीन टी वगैरे आहेत. हे शुगर आहे. ह्या पाण्याच्या बॉटल्स आहेत. आणि हा फ्रीज. फ्रीजमध्ये कोल्ड्रिंक्स आहेत. आणि हा आहे आमचा बेड. यावेळेचा बेड मोठा आहे वाटतं सागर. अच्छा. सो हे हा आमचा टी व्ही. आणि अगेन इथे एक मिरर आहे. हा सोफा. इथे बसून रिलॅक्स करू शकतो पाऊस वगैरे असतो तेव्हा. हे माझं एडिटिंग टेबल. आणि हा इन रूम डायनिंग मेन्यू आहे. हे मॅगझिन आहे. आणि ही आहे आमची बाल्कनी. आणि पाऊस पडतो. बाल्कनीतून व्हिडिओ करा. लास्ट टाइमला आमचा 2 रूम सोडून होता रूम आमचा जो होता तो. आणि आता आहे हा त्याच्याच बाजूलाच आहे 2 रूम सोडून. सो गाईज, आमचा हा रूम तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. मला तर हा रूम खूप आवडला आहे. ह्याचा व्ह्यू पण खूप आवडला आहे. कारण कालचा नोवोटेलचा मला बिलकुल आवडला नव्हता व्ह्यू. समोरच घर का काय हॉटेल होतं. पण हा रूमचा जो व्ह्यू आहे तो एकदम ऑसम आहे. आणि मला तो खूप आवडला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. सो गाईज, आता मी इथे जरा असं रिलॅक्स करत बसलो आहे. सो गाईज, आता आम्ही चाललो आहे एअरपोर्टला. का चाललो आहे म्हणजे काल आम्ही आलो एअरपोर्टवरनं. आणि आता का चाललो आहे हे तुम्हाला गाईज, आता मी चाललो आहे दाबोलीम एअरपोर्टला. आणि हा जो दिसतोय तो एअरपोर्ट रोड आहे.
आणि आम्ही आता चाललो एअरपोर्टला. आणि इथे क्लायमेट एवढं प्लेझंट आहे आणि खूप छान थंड आणि असं खूप प्लेझंट क्लायमेट आहे. आणि ऊन बिलकुल नाही आहे आणि असं पाऊस मगाशी होता, आता नाही आहे, पण थंडावा आहे भरपूर. सो आम्ही आता चाललो आहे एअरपोर्टला एका वेगळ्या रिझनसाठी आणि ते सरप्राईज आहे. ते सरप्राईज काय आहे ते तुम्हाला आल्यावर कळेल. पिझ्झाच आहे. विस्तारच आहे. नाही ब्ल्यू का वाटतं मला ते. विसर आहे. तिचंच आहे. सो गाईज आम्ही आता ज्या कामासाठी एअरपोर्टला आलेलो ते आमचं अर्जंट काम हे होतं. ॲक्च्युली तिची एक्झाम होती आणि तिला अभ्यास करायचा होता म्हणून ती आली नव्हती. पण तिच्या एक्झामच्या डेट्स पोस्टपॉन झाल्या आणि म्हणून ती आता एकटी मुंबईवरनं गोव्याला आली. सो तिला पिकअप करायला आम्ही आलेलो. सो तिला सवय आहे एकटं ट्रॅव्हल करायचा. ती लंडनवरनं पण एकटी मुंबईला आलेली आणि आता पण एकटी आली. ते कसं वाटलं एकटं यायला? तुला मम्माची आठवण आली? नाही आली मम्माची आठवण. मस्त आहे म्हणजे क्लायमेट पण एकदम प्लेझंट आहे. इकडे मेगन रिलॅक्स. काय करते मी? मला झोप आली आहे आणि मी कॉफीची वाट बघते. ओके. मी आता स्विमिंगला जात आहे. हो, ऑर्डर केली कॉफी. सगळी आता स्विमिंगला चाललेत आणि मी त्यांना बघत बसणार आहे कारण मला क्लोरीनची ॲलर्जी आहे. पण तू पण खाली येऊन बस ना. पाऊस आला तर कशी बसणार? तर तिकडे ते बेड्स असतात त्याच्यावर बघ. अरे पण पाऊस आला तर कशी बसणार? ते बंद आहेत त्यांच्या. छत्री घेऊन जाईल. छत्री आहे आपल्याकडे. एवढी मला काय हौस आहे छत्री घेऊन तिकडे बसायची. मी इकडे बसते. मला आता खूप झोप येत होती म्हणून आम्ही आता कॉफी मागवली आहे. तो ही आहे कॉफी आणि हे त्याच्याबरोबर कॉम्प्लिमेंटरी कुकीज आणि हे सगळं शुगरचे सॅशे आणि हा ब्लू आहे माझ्या कॉफीसोबतचा. आता आम्ही चाललोय स्विमिंगला. म्हणजे मी नाही जाणार आहे स्विमिंगला, हे लोक चालले.
आज आमचा गोव्यातला 3रा दिवस आहे आणि मी आणि सिया खाली वॉकला आलो आहे. आता ब्रेकफास्ट वगैरे झाल्यावरती असंच सहज चालायला आलो आहे आणि इकडे समुद्राला पण खूप भरती आहे, त्यामुळे बाहेरपर्यंत पाणी होतं. आम्ही गेलेलो आत्ता तर इकडे बाहेरपर्यंत पाणी होतं. हे गाईज, सो मी आणि सागर आम्ही आत्ता दोघंजणं असे तिथे वॉकला आलेलो आणि सागरची मगाशी मीटिंग होती म्हणून सागर गेलेला बाहेर आणि मी आणि सिया आम्ही दोघीच जणी राऊंड मारत होतो. तर आता सागर आला आहे आणि मी आणि सागर आता आमचा वी टाईम एन्जॉय करतो आहे. दुपारी आम्ही बहुतेक आता फॅटफिशला जाऊ आणि कारण काल आम्ही गेलेलो, काल नाही सॉरी परवा गेलेलो, पण काल जायला नाही मिळालं फॅटफिशमध्ये आणि सियाला जायचं आहे फॅटफिशला, कारण लास्ट टाईमला पण आम्ही आलेलो तेव्हा फॅटफिशला नव्हतो गेलो, म्हणून सिया म्हणाली मला यावेळेला फॅटफिशला जायचं आहे. सो आता थोड्या वेळाने फ्रेश होऊन आम्ही जाऊ फॅटफिशला. मग तिथे गेल्यावरती तिकडचं फूड तुम्हाला पुन्हा दाखवते. कसं जायचं मला सांग ना. सो आज आमचा ड्रायव्हर चेंज झाला आहे आणि गोव्याला आम्ही आज नवीन ड्रायव्हर घेतला आहे. नवीन ड्रायव्हर कोण आहे दाखवते मी तुम्हाला. नवीन ड्रायव्हर 40च्या स्पीडला सेकंड गिअरवर असतं. ऑटोमॅटिक तर मी पण चालवू शकतो. मला कधी तिथं जायचं असेल जाऊ शकतो गाडी. आपल्या इथे ना ट्रॅफिक नाही ना. मी पाय वर घेऊन बसून पण चालू, पाय वरून बसून घेऊन पण चालवू शकते. एक पाय कसं वाटतंय? मस्त. से हाय. हाय. सो गाईज, आज सिया फर्स्ट टाइम गोव्यामध्ये ड्राईव्ह करते. सो आम्ही फॅटफिशमध्ये एक सुरमई फ्राय थाळी मागवलेली, एक प्रॉन्स फ्राय मागवलेलं आणि रोटी मागवलेली त्याच्यासोबत आणि एक प्रॉन्स फिश करी राईस मागवलेला. मुंबईला जायला निघतो आहे कारण आज आमचा इकडचा गोव्यातला लास्ट आहे आणि आता आम्ही निघालो आहे. सो आता एअरपोर्टला जाऊन तुमच्याशी बोलते. गाईज, सो आम्ही आता एअरपोर्टला पोचलो आहे आणि आमचं बोर्डिंग अजून स्टार्ट नाही झालं आहे, पण मी आता हा व्लॉग माझा इथेच एंड करते आणि तुम्हाला माझी गोवा सिरीज कशी वाटली ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तिथे बाय.